हां, विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, आता आपला तासिका, पुढचा तासिक आपला या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. मला असं वाटतं की हा तासिक आपला 6वा असेल. बहुतेक आपला हा तासिका किती 6वा असेल, बरोबर आहे. तर ते आपण या ठिकाणी थोडंसं बघून घेऊ. आपण त्याच्यामध्ये आपला हा तासिक असल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय बघणार आहोत. या तासिकेमध्ये आपण फंक्शन्स ऑफ किंवा फंक्शनल एरिया ऑफ सेरेब्रम. आता बघा, या ठिकाणी सेरेब्रम मेंदूचे काम करणारे एरिया, बरोबर. फंक्शनल एरिया म्हणजे मेंदूचा कोणता कोणता भाग कोणकोणता काम करतो असा त्याचा अर्थ आहे. आता सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू. हा जो मेंदू पूर्ण जो भाग आहे हा मोठा मेंदू, आणि पाठीमागे सेरेबेलम, त्याला छोटा मेंदू असं म्हणतात, बरोबर आहे. आता या ठिकाणी आकृती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तरी आता या ठिकाणी आता बघा, ही एक आकृती आहे. सॅगिटल सेक्शन ऑफ ब्रेन म्हणजे काय? सॅगिटल म्हणजे ब्रेनचा उभा छेद. अशा आडव्या बाजूने ब्रेन जर कट केलं तर त्या ठिकाणी कसा दिसतो, तोच त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला हा भाग आहे. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर इथला भाग समजून सांगतो. बघा, हा सेरेब्रम आहे. सेरेब्रमचा भाग कुठून कुठपर्यंत आला बघा, आता मी दाखवतो तुम्हाला. हा सेरेब्रमचा भाग हा इथून इथपर्यंत आलेला आहे पूर्ण. कळलं तुम्हाला? हे सेरेब्रमचा भाग आहे, आणि सेरेबेलमचा भाग हा आहे. लक्षात आला? मग त्याच्यामध्ये आता तुम्ही या ठिकाणी आता हे एवढं झाल्यानंतर आता बघा, याच्यामधले कोणकोणते भाग आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्हाला. बरं, प्रथम या ठिकाणी फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. फोर ब्रेन म्हणजे समोरचा भाग, मिड म्हणजे खालचा मधला भाग, हो का, मध्ये दिलेला मिड ब्रेन मधला, आणि हिंड ब्रेन म्हणजे खालचा ब्रेन स्टेम ज्याला आपण म्हणतो, बरोबर. ब्रेन स्टेम म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे ना, त्याचा त्या ठिकाणी असणारा खालचा भाग, आणि त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड त्याच्यानंतर चालू होते खाली, बरोबर आहे. मेंदूचा वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग असा त्याचा अर्थ आहे. आता सांगितलं मी तुम्हाला. आणि आता या ठिकाणी आता हे सेक्शन घेतल्यानंतर याच्यामध्ये काही मधले भाग आहेत. आता बघा, सेंट्रल सल्कस, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी सल्कस म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा भाग. आता ह्याच्यामध्ये दिले लॅटरल व्हेंट्रिकल. म्हणजे काय? व्हेंट्रिकलचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, मध्ये असणारी पोकळी, कॅव्हिटी असला तर त्याचा अर्थ, ओके. म्हणजे लॅटरल साईडला असणारे लॅटरल व्हेंट्रिकल. त्याच्यानंतर कॉर्पस कोलॅसम. बघा, हा कॉर्पस कोलॅसमचा भाग कोणता बघा, तुमच्या पुस्तकापेक्षा इथं चांगलं दिसणार आहे, कारण इथे PDF जी फाईल खूपच आकृत्या चांगले छान दिसतात. हो, काही पिवळसर भाग या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी कॉर्पस कोलॅकम, ओके. त्याच्यानंतर आता बघा, थॅलमस आहे. आता थॅलमस कोणता भाग आहे या ठिकाणी बघा, हो, काही अंडाकृती गोल असलेला भाग आहे, हा थॅलमसचा भाग आहे, अंडाकृती. त्याच्यानंतर आता बघा, त्या ठिकाणी हायपोथॅलमस. आता हायपोथॅलमस कोणता आहे? हे अंडाकृतीचा असलेला खालचा भाग हा, बरोबर. हा इथला भाग या ठिकाणी हायपोथॅलमस, राईट. चला, आणखीन या ठिकाणी पुढं दाखवतो तुम्हाला. हायपोथॅलमसच्या नंतर आता या ठिकाणी पिट्युटरी ग्लँड. आता हे बघा, पिट्युटरी ग्लँड कुठेतरी या ठिकाणी बघा, हे मेंदूच्या खालच्या बाजूला असतात, वरच्या बाजूला आपल्याला दिसत नाही हे पिट्युटरी ग्लँड. आता ह्याच्यावर सुद्धा बरंच आर्टिकल आहेत आपल्याला शिकवायचं पिट्युटरी ग्लँडवर, बरोबर आहे. हा सुद्धा भाग. आता ब्रेनमध्ये असं वरून जर बघितलं तर आपल्याला दिसत नाही. ब्रेनचा जर असा सेक्शन घेतला, उभा छेद घेतला, तर त्याच्यामध्ये व्हेंट्रिकल दिसतात, थॅलमस दिसेल, हायपोथॅलमस दिसेल, पिट्युटरी ग्लँड दिसतील, बरोबर आहे. असा त्याचा हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसतील, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पिट्युटरी ग्लँडच्या नंतर आता बघा, नंतर ब्रेन स्टेम म्हणजे ब्रेनचा देठ ज्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये काय आलं देठमध्ये? मिड ब्रेन आलं. मिड ब्रेन कुठं आहे या ठिकाणी बघा, हा भाग मिड ब्रेनचा पूर्ण, बघा, हा भाग मिड ब्रेनचा आहे. लक्षात आलं का म्हणतो, हा मिड ब्रेन. त्याच्यानंतर आता बघा, या ठिकाणी कोणता भाग आहे या ठिकाणी मिड ब्रेनच्या नंतर?
पोनस वारली. आता पोनस वारलीच कोणता भाग आहे? हे बघा, हे निळसर असलेला पोनस वारली आहे. चला ओके. त्याच्यानंतर आता बघा पोनस वारलीच्या नंतर मेडुला ऑब्लॉंगेटा. आता मेडुला ऑब्लॉंगेटा हो का ही भाग आहे. त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड खालपर्यंत गेलेली आहे. मेडुला ऑब्लॉंगेटाच्या नंतर इथं काय, त्याला खाली स्पायनल कॉर्ड आपण म्हणतो, हे खालचा भाग. बरोबर आहे. म्हणून मेंदूचे 3 भाग आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. आता फोर ब्रेन म्हणजे समोरचा भाग, मिड ब्रेन म्हणजे मधला भाग आणि हिंड ब्रेन म्हणजे खालचा. बरोबर, खालचा. आता खालचा इथं शब्द त्यांनी दिला नाही, हिंड ब्रेन म्हणून असं उल्लेख केला नाही. मग कसं म्हणावं लागेल आपल्याला? हिंड ब्रेन म्हणजे खालचा, ब्रेनचा खालचा भाग असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला, ह्या साईडचे नावं आता हे झाले. आता इथं बघा, या ठिकाणी इथं या ठिकाणी वर सेरेब्रम म्हणून दिलेलं आहे, तर परायटो ऑसिपिटल सल्कस. आता परायटल म्हणजे वरचा भाग आणि पाठीमागचा भाग, त्या दोघांमध्ये असणारं सेंटर बाउंड्री लाईन मार्जिन. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे सल्कसला. त्याच्यानंतर कोराइड प्लेक्सेस. आता हे कोराइड प्लेक्सेस हा भाग कोणता? तर या ठिकाणी हा काही, बरं लक्षात घ्या, हे कोणता आहे? थॅलॅमसचा वरचा भाग असलेला हा भाग आहे ना, हे असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर पुढे नंतर बघा, ह्याच्यामध्ये आणखीन कोणता भाग आहे? पिनियल ग्लँड. आता हे पिनियल ग्लँड हे काय आहेत? पिनियल ग्लँड देख कोण आहे? हां, बघा, हे पिनियल ग्लँड आहे. आणि पिनियल ग्लँडचा भाग कोणता या ठिकाणी? बघा, हो का, ही पिनियल ग्लँडच्या आकृतीमध्ये हे सगळं ब्रेनच्या आतल्या भागांची नाव आहेत. बरं लक्षात घ्या. मेंदूचा वरून आपल्याला मेंदूचा भाग वरून दिसणार नाही आपल्याला. जर आपण मेंदूचा सेक्शन जर घेतला तरच आपल्याला हे सगळे भाग आपल्याला दिसतील. आणि त्याच्यानंतर आर्बोर व्हेटी. आता आर्बोर व्हेटीचा भाग कोणता या ठिकाणी? बघा, सेरेबेल्लमच्या मध्ये असणारा भाग आहे. हे बघा, सेरेबेल्लम हा छोटा मेंदू. बरोबर आहे. छोटा मेंदू हे सुद्धा फार महत्त्वाची भूमिका निभवतो, असा त्याचा अर्थ आपण वेळोवेळी त्या ठिकाणी आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या आकृतीचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. बरोबर. आणखीन एक आकृती तुम्हाला आणखीन समजून देतो. याच्यामध्ये ही एक आकृती इथं आहे, त्याच्यानंतर आपण डिस्क्रिप्शनच्या भागामध्ये घेऊ. आता हा ब्रेनचा भाग आहे. बरोबर आहे. हा ब्रेन कसा आहे? या ठिकाणी उलट केल्यानंतर हा भाग जो मेंदूचा जो भाग आहे ना, याला असं जर उलट जर केलं आपण असं, बरोबर आहे, मेंदू हा भाग आहे, याला असं आपण उलट जर केलं तर हे भाग आपल्याला याच्यामध्ये दिसतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता ह्याची नावं या ठिकाणी बघा आहे. याच्यामध्ये लॅटरल व्हेंट्रिकल साईडमध्ये असणारा, इंटर व्हेंट्रिक्युलर फॉर्मेन म्हणजे मध्ये असणारा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा भाग. थर्ड व्हेंट्रिकल म्हणजे तिसरी पोकळी, सेरेब्रो ॲक्वेडक्ट. आता ॲक्वेडक्ट म्हणजे नलिका, ते असा त्याचा अर्थ आहे. फोर्थ व्हेंट्रिकल चौथी पोकळी ज्याला आपण म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर सेंट्रल कॅनाल. आता हे सेंट्रल कॅनाल म्हणजे याच्यामधून सेंटरमधून निघालेली नलिका, ही पोकळी. ह्या सेंट्रल कॅनालमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो. लक्षात आलं का म्हणतो? असा त्याचा अर्थ आहे. राईट. आता हे इन्व्हर्टेड उलट आपण बघितल्यानंतर आता लॅटरलचा तर हे आपण भाग आपण बघितलेलाच आहे. कोणता भाग कुठं असतो काय नाही तर त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. असा त्याचा अर्थ लॅटरल मी अगोदरही सांगितलेलं आहे, आताही दिलेलं आहे. सॅजिटल प्लॅन आपण असं म्हणतो आणि कोरोरल प्लॅन म्हणजे उलट केल्यानंतर असा त्याचा अर्थ. ओके. राईट. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता एक आपण भाग या ठिकाणी सगळे या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी बघूया. आकृत्या तुम्हाला समजून दिल्या अगोदर मी. चला आता त्याच्यानंतर हे सगळे फंक्शनल एरिया ऑफ सेरेब्रम. सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू जो आहे एवढा मोठा, त्याचे एरिया आहेत, भाग आहेत, वेगवेगळे एरिया आहेत. समोरचा एरिया, वरचा एरिया, साईडचा एरिया. बरोबर आहे. आणि पाठीमागचा एरिया आपण असं म्हणतो ना, ते म्हणून इथं म्हणलं फंक्शनल एरिया असं म्हणलेलं आहे सेरेब्रमचे. आता बघा या ठिकाणी आता फ्रंटल लोब म्हणजे समोरचा. बरोबर. आपली कपाळ आपण म्हणतो ना, इथे ब्रेनचा भाग तो. दे हॅव मोटार एरिया. बघा कसला एरिया आहे हे मोटार एरिया आहे. मोटार एरिया म्हणजे मोटार एरियाचा अर्थ तुम्हाला सांगितलं, सेन्सरी एरियाचा अर्थ सांगितलं तुम्हाला. मोटार एरिया म्हणजे कल्पना आपल्या तिथेच तयार होणे, डोक्यामध्ये तयार होणे, त्याला मोटार एरिया म्हणतात, मेंदूचा भाग.
आता मोटार आणि सेन्सरी एरिया, मोटार एरिया आणि सेन्सरी एरियाचे दोन अर्थ लक्षात घ्यायचे त्या ठिकाणी. मोटार एरियाद्वारे कल्पना तयार होतात, आपण कृती करायला लागतो. आता मी तर बसलेलं आहे, बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं, नाही आता आपण काय करायचं, पेन घ्यायची, पेनने लिहून दाखवायचे लेकरांना, बरोबर आहे. किंवा आणखीन आपण काय करायचं, आणखीन डोक्यामध्ये म्हणजे कुठे हे मोटार एरियामध्ये कल्पना येणार आपल्याला, बरोबर आहे. किंवा इथं पेन आपली चालणार नाही, म्हणून मी या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी मोबाईलमध्ये असलेला ब्रश त्याचा वापर करणार. हे कुठं तयार कल्पना झाली, मेंदूमध्ये, बरोबर, मोटार एरियामध्ये. सेन्सरी एरियामध्ये काय, सेन्सेशन, आपल्याला जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याद्वारे आपल्या मेंदूला कळणे. उदाहरणार्थ आवाज ऐकू आला, मेंदूला कळणे कशाचा आवाज आहे की, हां आपण स्पर्श केला, कशाचा हात काय आहे की तिथे, ते ज्ञान आपल्याला कळणं, ते सेन्सरी एरिया मेंदूचे. मोटार एरिया, सेन्सर एरिया लक्षात घ्या. मोटार एरिया, सेन्सरी एरिया. मोटार एरियापासून मोटार नर्व्ह निघतात आणि सेन्सरी एरियापासून सेन्सरी नर्व्ह निघतात, हे आपल्याला माहीत असावं. चला ओके, आता हे पुढे आणखीन येणार आहे ते आणखीन. चला पुढे, दे हा मोटार एरिया विच कंट्रोल द व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटी ऑर मोमेंट ऑफ द मसल. आता बघा, मोटार एरियाद्वारे काय केलं जातं, पूर्ण व्हॉलंटरी, आपल्या इच्छानुसार कृती केली जाते, बरोबर. व्हॉलंटरी म्हणजे इच्छेनुसार. आता मला बोलायचं का नाही, मला बोलायचं नाही, बंद करायचं, मला हावभावाने शिकवायचं, मी कंट्रोल करू शकतो. माझे हे हाताने मला दाखवायचं का नाही, मी माझे कंट्रोल करू शकतो. ह्या हातामध्ये मसल्स आहेत, हे इच्छेनुसार मी कंट्रोल करू शकतो. जीभ आहे, बोलायचं का नाही, बरोबर आहे. आता मी तुम्हाला शिकवायचं का नाही किंवा नाही शिकवायचं, मला बंद करून टाकायचं, नाही मला शिकवायचं, अधिक शिकवायचं, हे सगळे पूर्ण कुठं या ठिकाणी तयार होतात. हे ॲक्टिव्हिटी, हे व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटी आपण म्हणतो. व्हॉलंटरी म्हणजे इच्छेनुसार, बरोबर, आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये. आणि इनव्हॉलंटरीमध्ये ते आपल्या हातात राहत नाही, ऑटोमॅटिक होतं ते पुढे येईल ते. चला पुढे, दे हॅव मोटार एरिया विच कंट्रोल द व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटी ऑर द मोमेंट ऑफ मसल, फुल स्टॉप. द प्री मोटार एरिया, प्री म्हणजे त्याच्या अगोदरचा भाग, मोटार एरियाच्या अगोदरचं ते काय एरिया, इज हायर सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मोमेंट. त्याच्यामध्ये हायर सेंटरमध्ये त्या ठिकाणी काय इनव्हॉलंटरी मोमेंट होते. लक्षात आला, असा त्याचा अर्थ आहे. आता ते इनव्हॉलंटरीचं मी तुम्हाला या ठिकाणी आणखीन बरेच तुम्हाला ते या ठिकाणी सांगतो. आता इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या ताब्यात राहत नाही ते, बरोबर आहे. लक्षात आलं का म्हणतो, आपल्या ताब्यात राहत नाही, बरोबर. आता हृदयाचं काम करणे तुमच्या आमच्या ताब्यात आहे का, किडनीचं वर्किंग तुमच्या आमच्या ताब्यात आहे का, रक्ताचं सर्क्युलेशन आपल्या ताब्यात आहेत का, नाही. म्हणजे त्याला इनव्हॉलंटरी वर्किंग होते त्या ठिकाणी. ओके, इनव्हॉलंटरी मोमेंट अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आत्ता बघा, हृदयाचे ठोके होणार आपल्या हातात आहेत का बंद करायचे, सांगा बरं, आहे का आपल्याला, नाही आपल्याला आता वाटलं की हृदयाचे ठोके, इनव्हॉलंटरीमध्ये ते ऑटोमॅटिकली चालतात, आपल्या हातावर राहत नाही, आपल्या नियंत्रणात राहत नाही, बरोबर. नियंत्रण आपल्या बॉडीचे मसल्स वगैरे आपण ॲक्टिव्हिटी हात वगैरे ते आपण व्हॉलंटरीमध्ये आले इच्छेनुसार, आणि काही आपल्या शरीरामध्ये ऑर्गन येतात ते इनव्हॉलंटरी असतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ते ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. असोसिएशन एरिया इज फॉर द कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मोमेंट. असोसिएशन म्हणजे त्याच्याबरोबर आणखी दुसरे असणारे जे काही भाग आहेत तर त्याच्यामुळे काय होतो, कोऑर्डिनेशन म्हणजे देवाणघेवाण, सेन्सेशन म्हणजे जाणीव होणे, अँड मोमेंटची हालचालीची, फुल स्टॉप. ब्रोकास एरिया, त्यालाच आपण मोटार स्पीच एरिया पण म्हणतो. मोटार मेंदूचा जो स्पीच आहे, बोलायचं आपल्याला बोलायचं, हे व्हॉलंटरी आहे, बोलायचं का नाही आपण ठरवू शकतो, नाही बोलायचं बंद करून टाकलं, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला ब्रोकास एरिया पण म्हणतो, त्याला मोटार स्पीच एरिया पण म्हणतो. इट ट्रान्सलेट द थॉट्स इनटू स्पीच. विचारा आल्यानंतर आपण बोलायला लागतो. समजा तुम्हाला बोलायला लावलं तर काय बोलतात, कसं बोलणार तुम्ही, अगोदर तुझ्या डोक्यात विचार यावं लागेल ना, विचार आल्यानंतर तुम्हाला बोलता येतं, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. ओके, चला पुढे या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय म्हणतो ते, हां, ब्रॉसक एरिया, मोटार एरिया, इट ट्रान्सलेट थॉट्स इनटू स्पीच. अच्छा, फुल स्टॉप. एक्सप्रेशन ऑफ इमोशन म्हणजे भावनिक होणे, इमोशन. इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचा विषय जे असेल,
विल पॉवर इच्छाशक्ती, मेमरी, आपलं डोक्यामध्ये असणारी मेमरी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी एरिया, पर्सनॅलिटी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व एरिया जे काही आहे, पर्सनॅलिटी एरिया आर लोकेटेड इन द फ्रंटल लोब. हे सगळे कुठे दिसतात? फ्रंटल लोबमध्ये हे सगळे वर्किंग होतात. आत्ता मी सांगितलेले असा त्याचा अर्थ आहे. शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर लिहून घेत चला. इमोशनल, भावना, बरोबर आहे. इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, विल पॉवर, इच्छाशक्ती, मेमरी, आपली मेमरी म्हणजे मेंदूची असणारी आठवण करणारी ती, असा त्याचा मेमरी, आठवण करणे. पर्सनॅलिटी एरिया, व्यक्तिमत्व असणारं आपलं, असा तसा, हे सगळे पूर्ण फ्रंटल एरिया. त्याच्यानंतर आता हे फ्रंटच्या नंतर आता परायटल लोब. लोब म्हणजे हिस्सा, परायटल, बरोबर आहे. दे आर मेनली फॉर some aesthetic sensation of pain. याच्याद्वारे हे एरिया, हे जे आहे काय काय, पेन, वेदना, प्रेशर, तापाला टेम्परेचर, तापमान त्या ठिकाणी आपल्याला, आणि टेस्ट, तर टेस्टला त्या ठिकाणी गस्टॅटो रिसेप्टर असे म्हणतात. एवढे परायटल लोब हे फंक्शन नियंत्रित करत असतात. कोणकोणते आले त्या ठिकाणी? कोणकोणते आले? पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट, असे हे सगळे लक्षात घ्या. अर्थ माहीत नसते तर लिहून घेत चला, सांगायची काही गरज नाही. तिसरा टेम्पोरल एरिया. टेम्पोरल म्हणजे साईडचा. इट कंटेन द सेंटर फॉर द स्मेल, ऑल फॅक्टरी अँड हेअरिंग. हेअरिंग म्हणजे ऐकणे, ऑडिटरी, बरोबर, ऐकणे. त्याच्यानंतर स्पीच अँड इमोशनल, बोलणे आणि भावुकणे झालं. त्याच्यानंतर नंबर त्या ठिकाणी असलेलं या ठिकाणी कोणतं आहे आता बघा, या ठिकाणी चौथा आहे ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल म्हणजे हे पाठीमागचा भाग, छोट्या मेंदूचा वरचा भाग, असा त्याचा. ओके, ऑसिपिटल लोब. दे हॅव व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ व्हिजन. याच्याद्वारे काय केलं जातं? दृष्टी, बघितलेलं आपल्याला हे दिसण्याचं ज्ञान आपल्याला मेंदूला कळतं. कुठे आहे त्या ठिकाणी इमेज आपली इथं तयार होत नाही, पाठीमागे होते, बरोबर, असा त्याचा अर्थ. ओके, हे एरियांचे नावं तुम्हाला या ठिकाणी सांगितले, आकृती तर अगोदर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो पुढे, एरिया फॉर कॉन्टॅक्ट बिटवीन द टेम्पोरल परायटल अँड ऑसिपिटल लोब इज सेंटर फॉर वर्कनेस एरिया ऑर इंटेलिजन्स एरिया. बघा त्यांच्यामधलं जे काही भाग असेल, बरोबर आहे, टेम्पोरल आहे, परायटल आहे, ऑसिपिटल आहे, यांच्यामधलं त्या ठिकाणी काय त्याला त्या ठिकाणी वर्निकेस एरिया और इंटेलिजन्स एरिया, बुद्धिमत्तेचा भाग तिथे त्या ठिकाणी गृहीत धरत होतो. इट हेल्प इन द अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड. त्याच्यामुळे बोलणे आणि लिहिले त्या ठिकाणी नियंत्रित केले जातं. सेरेब्रम दस शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरिया. बघा, सेरेब्रम जे वरचा मोठा मेंदू आहे, तिन्ही प्रकारचे एरिया दाखवतो. कोणते? सेन्सरी, मोटार आणि असोसिएशन एरिया, यांच्याशी संबंधित असणारे असे भाग. ओके, चला पुढे. बेसल न्यूक्लियाय और बेसल गैंग्लिया are gray masses present within the white matter or the lining on the lateral side of thalamus, full stop. The basal ganglia or nuclei cerebrum receive neurotransmitter from various part. वेगवेगळ्या पार्टमधून वेगवेगळे व्हेरियस काय होतं त्या ठिकाणी, न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे न्यूरॉन सेलद्वारे आपली जी काही इन्फॉर्मेशन मेंदूची आहे ट्रान्सलेशन होती ते ट्रान्सफर होत असते, असा त्याचा अर्थ आहे. दे हेल्प द कॉर्टेक्स इन द एक्सक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द सब कॉन्शियस लेवल. कॉन्शियस म्हणजे जाणीवने, सब म्हणजे त्याच्याशी संबंधित थोडं, लेवल म्हणजे फॉर एक्झाम्पल रायटिंग स्लो और रॅपिड टायपिंग, हळू लिहिणे आणि फास्टली टाईप करणे, हे सुद्धा नियंत्रित केले जातं, असा त्याचा अर्थ आहे. कॉर्पस स्ट्रॅटम
स्ट्रेटम, बरोबर आहे. ॲट द फ्लोर ऑफ द सेरेब्लम इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. तो मधला भाग कसा असतो त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी तो सांगितलेला असा त्याचा अर्थ. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी क्युरियोसिटी बॉक्स म्हणतंय, उत्सुकता. या बॉक्समध्ये काय आहे ओके वाचायचं, बाकी असं काही नाही, अगोदर माग माहितीनुसार सांगितलेलं आहे. फाइंड आउट हाव, हां तर थोडा लिंक आहे. फाइंड आउट हाव डिफरंट फंक्शनल एरिया ऑफ द ब्रेन कॅन बी मॅप्ड. आता मॅप्ड म्हणजे नकाशामध्ये तुम्ही दाखवा म्हणते कोणकोणते डिफरंट वेगवेगळे एरिया आहेत. तर आपण बघितलेले आहेत कोणते फंक्शनल एरिया, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब, टेम्पोरल लोब हे आहेत. व्हॉट इज ECG? ECG आपण अगोदरच बघितलेलं कशाला म्हणतात त्या ठिकाणी. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ह्याच्यावर चालते ते. व्हॉट इज द इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम ECG? काय माहिती मिळते असं सांगितलं त्यानं. आपण अगोदर त्या ठिकाणी सांगितलं. विच आर द सायलेंट एरिया ऑफ द ब्रेन? ब्रेनचा कोणता भाग सायलेंट एरिया असं म्हणतात असं त्यांना म्हणलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी कोणता भाग आहे या ठिकाणी. डायन्सेफलॉन. डायन्सेफलॉन कशामध्ये या ठिकाणी आहे? मेंदूमध्ये, मेंदूच्या आत आहेत. आकृतीमध्ये दाखवले मी सगळं ते. इट इज द पार्ट ऑफ फोरब्रेनचा भाग आहे. दॅट कंटेन द इपिथेलियम, बरोबर. त्याच्यामध्ये इपिथेलियम असतो, थॅलामस असतो, हायपोथॅलामस असतो डायन्सेफलॉनमध्ये. इट लाईज बिलो दी कॉर्पस कोलॅसम अँड अबोव मिड ब्रेन. इट इन्क्लोजेस ए सिंगल कॅव्हिटी टर्म्ड थर्ड वेंट्रिकल. मध्ये असणारी कॅव्हिटी, पुढे जी असणारी कॅव्हिटी त्याला थर्ड वेंट्रिकल, त्याला डायोसेल असे म्हणतात. विच कम्युनिकेट विथ द टू लॅटरल व्हेंट्रिकल्स ऑफ सेरेब्रम. सेरेब्रमच्या साईडला दोन लॅटरल व्हेंट्रिकल्स असतात असा त्याचा अर्थ आहे. थ्रू ए नॅरो ओपनिंग कॉल्ड ॲज फॉर्मेन ऑफ दी मोनॅरो. बघा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची ओपनिंग त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो, फॉर्मेन ऑफ द मोनॅरो, बरोबर. हे आकृती तर आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी द इपिथॅलामस. आता इपिथॅलामस या ठिकाणी काय आहे या ठिकाणी हे थोडं आपण बघावं या ठिकाणी. इपिथॅलामस इज ए थिन नॉन नर्वस रूफ ऑफ डायन्सेफलॉन. डायन्सेफलॉनचं छत असल्यासारखं आहे असा त्याचा अर्थ आहे. अँटेरियरली इट इज फ्युज्ड विथ द पे मॅटर टू फॉर्म द anterior choroid plexus, and from its dorsal wall it is connected to pineal gland through the pineal stalk. आता पिनियल ग्लँड, पिनियल बॉडी कुठे आहे तर आकृतीमध्ये दाखवलं मी, ते आपण बघितलेलं आहे. त्यालाच कंसामध्ये पिनियल ग्लँड्स असं म्हणतो. इज डिस्कस्ड इन डिटेल इन केमिकल कॉर्डिनेशन. बघा केमिकल कॉर्डिनेशनमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेलं असं आपण म्हणतोय. अर्लियर दिस रॅपिड ग्लँड वॉज दो टू वेस्टिज्युअल, बट later it has been found to produce hormone melatonin. बघा कोणता हार्मोन? मेलाटोनिन. त्याच्यामुळे काय होतं, स्लीप इन्क्लुडिंग हार्मोन also related to respective behavior. The lateral thick walls of diencephalon form the thalami. They mainly contain gray matter, full stop. The habnicular commissure. आता कमिशरमध्ये मध्ये असणारं त्या ठिकाणी असणारा खळगा आहे त्याला आपण म्हणतो कनेक्ट टू थॅलामी. नंतर त्याच्यापासून थॅलामीला तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय द RAS. RAS म्हणजे रेग्युलेटर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, बरोबर आहे, कॉन्स बंद, बरोबर. थ्रू द थॅलामीच्या द्वारे इट इज कॉल्ड ॲज रेली सेंटर ॲज इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस एक्सेप्ट दोज ऑफ ऑल्फॅक्टरी लोब. कंसामध्ये स्मेल.
टू द सेरेब्रम कंसामध्ये गेट मेकर ऑफ सेरेब्रम कनेक्टिंग द anterior lateral ventricle to the ether posteriorly. The nervous cavity of diencephalon is called बघा is called थर्ड व्हेंट्रिकल. याला थर्ड व्हेंट्रिकल म्हणतात किंवा त्याला तिसरं आणखी नाव डायसिल असे म्हणतात. इट कनेक्ट द anterior to the two lateral ventricle by a single opening called foramen of It connects the anterior to the two lateral ventricle by a single opening called foramen of Monro and positively to the posteriorly to the fourth ventricle. त्याला फोर्थ व्हेंट्रिकलला मेटाकोएल असं म्हणतात. थ्रू ए नॅरो डक्ट त्याच्यापासून एक नॅरो निघालेली डक्ट असते ऑफ सेलियम ऑर इटर आपण असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हायपोथॅलॅमसचा भाग आहे आणि हायपोथॅलॅमसचा भाग आपण वाटलं तर आता इथे स्टॉप करू. आपण नंतरच्या तासिकेमध्ये हायपोथॅलॅमसचा भाग आपण पाहूया. ओके, आय विल स्टॉप हिअर. धन्यवाद.